नमस्कार. सत्याने तर खूपच मास्टर प्लॅन खेळलेला असतो. देविकाच्या चांगल्याच नाकीनऊ आणलेल्या असतात. सत्याने मुद्दामून देविकाच्या वडिलांचं पत्र आलंय आणि ते सर्वांना त्यांनी वाचून दाखवलेलं असतं. त्यामुळे देविका खूपच घाबरलेली असते. येत्या रंगपंचमीला देविकाचे वडील आपल्या घरी येणार हे जेव्हा निरूपाला कळतं तेव्हा निरूपाला खूपच आनंद होतो. देविका मात्र चांगलीच दचकलेली असते. ती स्वतःशीच म्हणते, आता काय करू? आता मी माझे वडील कुठून उभे करू? मला तर समजतच नाही काय करावं ते. इकडे मात्र मीरा आणि रिया बाहेर आलेल्या असतात. तेव्हा मीरा चावी बनवणाऱ्या माणसाकडे चावी बनवायला दिलेली असते. रिया मीराला म्हणते, मीरा वहिनी, आपण जे करतोय ते योग्य करतोय का? मीरा वहिनी, तूच विचार कर. तेव्हा लगेच मीरा बोलते, रिया अगं असं काय करतेस? रिया, तुला काय वाटतं हे सर्व करताना मला सुद्धा खूप आनंद झालाय का? अगं मला सुद्धा वाईट वाटतं, पण ना माझ्या नवऱ्याचा भूतकाळ नक्की काय हे शोधून काढण्याचा हक्क सुद्धा मला आहे ना. तेव्हा रिया बोलते, हो, पण हे जेव्हा डॅडना कळेल तेव्हा काय होईल? तेव्हा मीरा बोलते, काही होणार नाही. आता मला सत्यापर्यंत पोहोचायचं आहे. यांचा भूतकाळ काय आहे तो जाणून घ्यायचा आहे. तेव्हा रिया बोलते, मीरा वहिनी, या सर्व गोष्टींमध्ये मी तुला मदत करेनच, पण मीरा वहिनी, तुला खरंच असं वाटतं की हे सर्व नीट साध्य होईल? तेव्हा लगेच मीरा बोलते, हो, होणार. या वेळेला आपल्याला कोणीही अडवू शकणार नाही आणि या वेळेला मी भूतकाळापर्यंत पोहोचणार आणि एक घाव दोन तुकडे करणारच. तेव्हा रिया बोलते, मीरा वहिनी, तू हे सगळं करशील, पण खरोखर सत्यादादा जर का निरूपा आईंचा मुलगा नसेलच तर? अगं हे सर्व जेव्हा सत्यादादाला समजेल तेव्हा तर तो तुटून जाईल. तेव्हा लगेच मीरा बोलते, मी आहे ना माझ्या नवऱ्याला सावरायला. तू काळजी करू नकोस रिया. एक वेळ सत्य समजून जर का ते तुटले डगमगले तर मी आहेच, पण जे आपलं नाहीच आहे ते जर का आपण मिळवण्याचा प्रयत्न केला तर आज ना उद्या त्रास हा होणारच. आणि म्हणूनच कदाचित मला या गोष्टी त्यांच्या समोर आणायच्या आहेत. मीराला ती चावी भेटलेली असते. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, सुधाकर आणि आजी बोलत असताना मीरा अलगद सुधाकरच्या रूम मध्ये जाते आणि त्या चावीने त्या बंद खोलीचा दरवाजा उघडते आणि त्याच्या समोर जे काही सत्य असतं ते बघून मात्र मीरा खूपच घाबरते. रिया सुद्धा तिच्या सोबतच असते. रिया म्हणते, हे सर्व काय आहे मीरा वहिनी? मीरा वहिनी, नको, हा दरवाजा बंदच कर. हा दरवाजा जेवढा बंद राहील तेवढंच आपल्यासाठी चांगलं आहे. मीरा वहिनी, आपण जर का हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला आणि खरोखर खरोखर जर का नको ते सत्य बाहेर आलं तर सत्यादादा कोलमडून पडेलच, पण आपलं घर उद्ध्वस्त होईल. मीरा वहिनी, नको. तेव्हा लगेच मीरा बोलते, बाबा आणि आजी असं कसं काय वागू शकतात? एवढं मोठं सत्य त्यांनी लपवूनच कसं काय ठेवलं? ते काही नाही याचा जाब तर मी त्यांना विचारणारच आणि त्यांना मी जाब विचारल्याशिवाय शांत बसणार नाही. तेव्हा मात्र लगेच रिया बोलते, मीरा वहिनी, तू चुकतीयस. मीरा वहिनी, तू जे काही करतेस ना ते योग्य करत नाहीयेस. मीरा वहिनी, याच्यामुळे नको तो परिणाम होणार. तेव्हा मीरा बोलते, रिया, परिणामांना मी घाबरत नाही आणि आता मात्र जे काही होईल ते मी बघून घेईन, पण बाबांना या गोष्टीचा जाब मात्र मी विचारणार. मीरा तशीच बाहेर आलेली असते. ती सुधाकर राव आणि आजींकडे रागाने बघत असते. त्यावेळेला आजी मीराला बोलते, मीरा अगं काय झालं? मीरा अगं एवढी रागराग का करतेस? त्यावेळेला मीरा बोलते, आजी, बाबा, तुमच्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती. आजी, बाबा, तुम्ही असं का वागलात? असं वागून तुम्हाला काय मिळालं? तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, मीरा, खरंच कळतच नाही तुझ्या मनात नक्की काय चालू आहे ते. मीरा, तूच विचार कर ना. अगं आम्ही काय खोटं वागलोय? तेव्हा लगेच मीरा बोलते, खरंच तुम्हाला जाणवत नाही तुम्ही काय केलंय ते? खरंच मला ना या गोष्टीची ना लाज वाटते.
बाबा तुमच्याकडून तर मला ही अपेक्षाच नव्हती. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, मीरा अगं काय झालंय? तेव्हा मीरा सुधाकररावांचा हात धरते आणि सुधाकररावांना त्या बंद दरवाजाच्या खोलीमध्ये घेऊन जाते. सुधाकरराव मात्र घाबरतात. ते लगेच मीराला म्हणतात, मीरा हे सर्व करायची तुला काय गरज होती? मीरा तू असा आगाऊपणा का केलास? तेव्हा लगेच मीरा बोलते, मग बाबा मी काय करायचं? बाबा आता हे सर्व बोलण्यापेक्षा हे जे सर्व आहे त्याचं उत्तर द्या. तेव्हा लगेच रिया बोलते, डॅड अहो हे सर्व काय आहे? डॅड तुम्ही हे सर्व का लपवलं? तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, हे बघा पोरींनो, मी तुमच्या प्रश्नांना उत्तर द्यायला बांधील नाही. आणि खरं सांगू का, प्लीज आता हा विषय वाढवू नका. आणि तुम्ही जर का हा विषय नाही वाढवलात ना तरच बरं होईल. मीरा हे सत्य तर तू जाणून घेतलंच आहेस. तुला समजलंच आहे सर्व सत्य. मग विचार कर, जेव्हा सत्यासमोर हे सत्य येईल तेव्हा त्याची काय अवस्था होईल. मीरा काही गोष्टी बंद खोलीत राहिल्या तरच बरं असतात. त्यावेळेला लगेच मीरा बोलते, नाही बाबा त्यांना सुद्धा एक वेळ असते. बाबा तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय. आणि या गोष्टींसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. आजी अहो किती वेळा तुमच्या जवळ सगळं सत्य जाणून घ्यायचा प्रयत्न केला, पण तुम्ही काय केलं, यांच्या बालपणाचा खोटा फोटो मला आणून दिलात. आजी हे सर्व करायची गरज काय होती? तेव्हा लगेच आजी बोलते, मीरा अगं तू मला अजिबात वाईट समजू नकोस. मीरा मी जे काही केलं ना ते या घराच्या भल्यासाठी केलं. तेव्हा लगेच मीरा बोलते, यात माझ्या नवऱ्याचं भलं कुठे आहे? तुम्ही फक्त तुमचं सत्य लपवण्याचा प्रयत्न केलात. बाबा हे जेव्हा त्यांना समजेल तेव्हा तर ते घर डोक्यावर घेतील. इतके वर्ष ज्या बापाचं नाव आपल्या नावासमोर लावतोय तो बापच आपला नाही हे जेव्हा त्यांना कळेल तेव्हा त्यांची काय अवस्था होईल याचा विचार तुम्ही केलात का? तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, याचा विचार मी नाही केला तर कुणी केला मीरा? याचा विचार मी केला ना म्हणून तर मी आता गप्प आहे. खरं सांगू का, मला आता हा विषयच ताणायचा नाहीये. प्लीज ह्या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवा. तेव्हा मात्र सुधाकरराव खूपच चिडलेले असतात. त्यावेळेला लगेच मीरा मोठ्याने बोलते, आता सगळं काही संपल्यात जमा आहे बाबा. बाबा तुम्ही स्वतःहून त्यांना हे सत्य सांगावं अशी माझी इच्छा आहे. प्लीज बाबा प्लीज मला या विषयावर काही एक बोलायचं नाही. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच आजी सुधाकरला म्हणते, सुधा अरे काय करायचं आता? सुधा अरे सगळं काही संपल्यात जमा आहे. तेव्हा लगेच सुधाकरराव रियाला म्हणतात, रिया ग समजव तिला. रिया ग तो ती निर्णय घेते ना तो योग्य नाहीये. रिया प्लीज प्लीज तिला सांग. तेव्हा लगेच रिया बोलते, खरं सांगू मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही बाबा. खरं तर तुम्ही स्वतःहून हे समजून घ्यायला पाहिजे होतात बाबा की तुम्ही किती चुकीचं वागलात ते. बाबा तुमच्या या गोष्टींमुळे सगळेजण अडकलेत. तेव्हा मात्र आजी बोलते, रिया बस. सुधाला एकही शब्द बोलू नकोस. आणि सुधाला बोलण्याला तुला कुणी अधिकार दिला? तेव्हा लगेच रिया बोलते, काय आहे ना, जेव्हा मोठी लोक चुकतात तेव्हा लहानांनी त्यांना त्यांची योग्य ती जागा दाखवायचीच असते. तेव्हा मात्र सुधाकरराव आजीला म्हणतात, आई राहू देत. कितीही काही झालं तरी आता या सगळ्यांना आपल्या गोष्टी नाही पटणार. आणि आता आपण या गोष्टींमध्ये नाही बोललो ना तर बरंच होईल. आई प्लीज या सगळ्या गोष्टी इथल्या इथे थांबवा. तेव्हा मात्र आजी खूपच चिडते आणि आजी म्हणते, मीरा अगं काय करतेस तू? मीरा अगं नको असं करूस. तेव्हा लगेच मीरा बोलते, नाही आजी
आजपर्यंत माझ्या नवऱ्याने खूप काही सहन केलं, पण आता मात्र नाही. आता मात्र कितीही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर सत्य समोर येणारच. आणि मीरा तावातावात हॉलमध्ये येते. मोठमोठ्यानी नवऱ्याला हाका मारत तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, अगं मीरा मीरा थांब, असं नको करूस. मीरा अगं असा विचार का करतेस तू? मीरा प्लीज जरा विचार कर. अगं तुझ्या अशा वागण्यामुळे काय होईल? तेवढा सत्यजित तिथे आलेला असतो आणि सत्यजित मीराला बोलतो, धूमकेतू अगं काय झालं? धूमकेतू अगं काय एवढ्या मोठमोठ्याने ओरडतेस? तेव्हा लगेच मीरा बोलते, अहो आता मी तुम्हाला जे काही दाखवेन आणि ते बघितल्यानंतर तुम्ही स्वतःला सावरायचं आहे, मी एवढंच सांगेन. तेव्हा लगेच आजी बोलते, मीरा अगं एवढी घाई काय लागली आहे तुला? मीरा अगं जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा. तेव्हा लगेच मीरा मोठ्याने बोलते, मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाहीये. आता हे सगळं काही संपल्यात जमा आहे. खरं सांगू का, हा विषय इथल्या इथे संपवला तर बरं होईल. तेव्हा लगेच पंकज बोलतो, डॅड नक्की काय विषय आहे? तेव्हा लगेच देविका बोलते, पंकज अरे यांचा रोजचाच गोंधळ असतो माहिती आहे ना. तेव्हा लगेच निरूपा बोलते, अहो काय झालंय? आणि मीरा तू काय दाखवणार आहेस त्याला? तेव्हा लगेच मीरा बोलते, जे सत्य आजपर्यंत त्यांच्यापासून लपवून ठेवण्यात आलं, खरं सांगू का, ते सत्य मला त्यांना सांगायचं आहे. आणि ते सत्य जोपर्यंत मी त्यांना सांगत नाही ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही. तेव्हा मात्र निरूपाला धक्काच बसतो. निरूपा सुधाकररावांना बोलते, अहो काय चाललंय तुमचं? प्लीज प्लीज जरा तरी विचार करा तुम्ही, नका असं वागू. मला तर या विषयावरती खूपच भीती वाटते. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, पुरे निरूपा जर का या गोष्टीचा आधी विचार केला असतास तर बरं झालं असतं. पण निरूपा तुला आधी विचार करायचाच नव्हता. आधी तू स्वतःच्या बाजूने विचार केलास निरूपा. असं करून तरी तुला काय मिळालं? तेव्हा लगेच निरूपा बोलते, खरं सांगू, मला हा विषयच वाढवायचा नाहीये. प्लीज प्लीज हे सर्व बंद कर आणि मीरा आता हा विषय काढू नकोस. तेव्हा लगेच मीरा बोलते, नाही आता गोष्टी सगळ्यांसमोर येणार. तेव्हा लगेच सत्या बोलतो, काय चाललंय? का तुम्ही सर्वजण तिला अडवताय? नका अडवू ना तिला. जे काही आहे ते तिने मला दाखवावं. तेव्हा लगेच ती सत्याचा हात धरते आणि सत्याला त्या बंद खोलीच्या दिशेने घेऊन जाते. आणि त्या खोलीचा दरवाजा उघडत असते तेवढ्या सत्या बोलतो, धूमकेतू अगं काय चाललंय तुझं? काय दाखवणार आहेस? तेव्हा लगेच मीरा बोलते, तुमचा भूतकाळ. तेव्हा सत्या बोलतो, माझा भूतकाळ? अगं माझा भूतकाळ असा काय आहे जो या बंद खोलीच्या आड आहे? तेव्हा मीरा बोलते, कळेलच तुम्हाला. तुमचा भूतकाळ किती भयानक आहे आणि तो तुमच्या समोर आल्यानंतर तुम्ही स्वतःला सावराल एवढं फक्त मला वचन द्या. तेव्हा सत्यजित बोलतो, धूमकेतू तू असं का बोलतेस? आजपर्यंत कधीच कोणत्या गोष्टीला घाबरलो नाही, पण आता मात्र खूप भीती वाटतेय. तेव्हा मात्र मीरा बोलते, घाबरायची गरज नाही, माझा हात घट्ट पकडून राहा. आणि मीरा त्या खोलीचा दरवाजा उघडते. त्या खोलीच्या आड असलेलं सत्य बघून सत्या तर सुधाकररावांना बोलतो, बाप हे सर्व काय आहे? बाप अरे बोल ना बाप, तुला कळतंय ना काय आहे हे? तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, सत्या प्लीज स्वतःला सावर. तेव्हा लगेच सत्यजित बोलतो, बाप अरे कसा सावरू मी स्वतःला? म्हणजे मी तुझा मुलगा नाहीच. तेव्हा लगेच आजी बोलते, असं काही नाहीये सत्या, अरे तू माझाच नातू आहेस, सुधाकरचा मुलगा आहेस, असं का बोलतोस? तेव्हा लगेच सत्यजित बोलतो, आजपर्यंत या घरचा मुलगा म्हणून या घरात दादागिरीने राहिलो, पण आता नाही.
आता मात्र मला हे घर सोडून जावंच लागेल. तुम्ही सगळ्यांनी माझा विश्वासघात केलाय. तेव्हा मीरा बोलते, एक मिनिट, हे जरी सत्य असलं तरी सुद्धा मी तुम्हाला या घरापासून तोडण्याचा प्रयत्न नाही केला. मला तुम्हाला या घरापासून तोडायचं नाहीये. प्लीज स्वतःला सावरा. तेव्हा मात्र सुधाकरराव त्याच्याकडे बघतच राहतात. त्यावेळेला मीरा बोलते, बाबा खरंच सांगते, मला फक्त त्यांचा भूतकाळ समोर आला पाहिजे होता, कारण हे सासूबाईंकडनं नको ती अपेक्षा करायचे. प्रत्येक वेळेला त्यांना आईचं प्रेम मिळावं अशी अपेक्षा, आणि ते प्रेम मात्र त्यांना कधीच मिळणार नाही याची मला खात्री होती. म्हणूनच बाबा मी त्यांना हे सत्य समजावत होते. तेव्हा सुधाकरराव बोलतात, मीरा आता असं बोलून काय उपयोग आहे? शेवटी तुला जे सांगायचं होतं ते तू सांगितलंसच. मीरा, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी सुद्धा आता माझा तुझ्यावरती विश्वास नाहीये. तेव्हा लगेच मीरा बोलते, बस झालं बाबा, तुम्हाला असा विचार करायची गरजच नाही. तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात, खरं सांगू, मला तर समजतच नाहीये की काय करावं ते. पण एक गोष्ट मात्र नक्की, मीरा, आता मात्र तू स्वतःला सावर, नाहीतर नको ते होऊन बसेल. तेव्हा मात्र मीरा बोलते, अहो प्लीज स्वतःला सावरा आणि शांत बसा, कारण सगळं काही ठीकच होणार. त्यावेळेला लगेच सुधाकरराव मीराला म्हणतात, मीरा, जर का माझा मुलगा माझ्यापासून वेगळा झाला ना तर बघ. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर सत्यजित सगळं सत्य स्वीकारून सुद्धा त्या घरात राहील का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.